नमस्कार मान्यवर आशिष शेलारजी, आळवणीजी, गजानन कीर्तिकरजी, निर्मलाताई सामंतजी, रावलजी आणि अरविंद आणि प्रेक्षकजण, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. थँक्यू. तर तुम्हाला माहितीच असेल की माझे आजोबा म्हणजे आईचे वडील गणपतराव तपासेजी हिज एक्सलन्सी गव्हर्नर होते आणि जेव्हा ते गव्हर्नर होते तेव्हा त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं, त्यांची ऑटोबायोग्राफी. आणि ते गेल्यानंतर 30 वर्षानंतर हे पुस्तक माझ्या हातात आलं. आणि जेव्हा ते मी वाचलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी पहिल्यांदा माझे आजोबा कोण होते, काय त्यांचे विचार होते, काय त्यांचं आयुष्य होतं, ते मला 30 वर्षानंतर कळलं. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की बाबांना जेव्हा सांगितलेलं मी की तुम्ही तुमचं आत्मचरित्र लिहून काढा, तर तेव्हा त्यांनी लिहिलं नाही. आणि मग मी विचार केला की आता आम्हाला तर माहिती आहेत ते कोण आहेत, तुम्हाला माहिती आहेत ते कोण आहेत, पण आपल्या पुढची पिढी तिला कसं कळेल की डॉक्टर रमेश प्रभू कोण होते. म्हणून हा विचार जेव्हा आला तेव्हा मी सगळ्यांच्या आठवणी, बाबा तर गेलेले तेव्हा, तर सगळ्यांच्या आठवणी मी लोकांकडनं जमा केल्या, त्यांना रिक्वेस्ट केली. आणि ह्या मंचावर जे सगळेजण आहेत त्यांनी त्यांचं आर्टिकल मला पाठवलं आणि ह्या पुस्तकामध्ये पण त्यांच्या आठवणी आहेत. तर पुढच्या पिढीसाठी म्हणजे ह्या व्यक्तीने, जेव्हा मी हे पुस्तक 9 वर्ष लागली मला हे पुस्तक आजचा दिवस यायला. 9 वर्षापासून मी सातत्याने प्रयत्न करते की हे पुस्तक बनावं आणि त्याचं सादरीकरण व्हावं. आणि नुसतं विमोचन नाही, पण त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचे काय काय घडलं, त्यांचे टप्पे, ते नाटक स्वरूपी आपल्या लोकांसमोर यावं, ह्याच्यासाठी माझा प्रयत्न होता. आणि आज तो दिवस आलेला आहे. तर ह्या व्यक्तीने म्हणजे माझ्या आईबाबाने, जेव्हा मी त्यांचं रिसर्च करत होते, ते काय काय केलं आहे ह्या लोकांनी दोघांनी. म्हणजे जेव्हा कॉर्पोरेटर होते तेव्हा 6 गोष्टी, 6 वास्तू ज्यांचा आपण रोजच्या रोज अनुभव घेतोय, वापरतोय. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, शिरोडकर हॉस्पिटल, प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल, वीर सावरकर केंद्र, शाळा आहे तिकडे. एवढ्या गोष्टी त्यांनी बांधल्या आहेत या 15 वर्षामध्ये, जिथे आत्तापर्यंत तर करोडो लोकांनी त्याचा उपयोग केला असेल, त्याला तिकडे गेले असतील. आणि पुढच्या पिढ्या पण ते करतील, तिकडे जातील आणि व्यायाम करतील. तर एका माणसाने म्हणजे किती, तुम्ही बघितलं असेल की एक क्रीडा संकुल बांधायला 23 वर्ष लागली जस्ट टू गेट परमिशन. तर ह्या माणसाने किती त्यांनी पेशन्स दाखवलं असेल. आणि हे 9 वर्षामध्ये मी तेच ध्यानात ठेवलेलं की पेशन्स कसं असायला पाहिजे. तर साहेब, मला तुमच्याकडनं दोन माझ्या मागण्या आहेत. मागण्या म्हणजे इच्छा आहे. तुम्ही बघा, बाबांच्या नावाचं अजून एकही वास्तू इथे सरकारने बनवलेली नाही. तर माझी आणि पार्लेकरांची आवर्जून तुम्हाला विनंती आहे, विनंती नाही मागणी आहे, तुम्हाला कोणता शब्द वापरायचा असेल तो तुम्ही वापरू शकता. तर बाबांच्या नावाची एक तरी वास्तू सरकारने पार्ल्यामध्ये, मुंबईमध्ये कुठे पण बांधली पाहिजे. आळवणीजी ह्यावर प्रयत्न करत आहेत, प्रयत्नशील आहेत. मेट्रो स्टेशनसाठी नाव देणं, आता पुढे काय माहिती नाही मला त्याचं काय होतं आहे. तर ती एक इच्छा मी तुमच्यासमोर प्रकट करते की बाबांच्या नावाचं एक तरी वास्तू असायला पाहिजे. दुसरं, आता हे पुस्तक इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषेमध्ये मी छापून घेतलेलं आहे. तर आपल्या मुंबईमध्ये गव्हर्मेंट लायब्ररीज, मुंबईमध्ये 48 लायब्ररीज आहेत आणि महाराष्ट्रामध्ये किती हजारो तरी लायब्ररीज असतील. तर अरविंदची आणि माझी विनंती आहे की तुम्ही हे पुस्तक प्रत्येक लायब्ररीमध्ये प्रोव्हाइड करायची योजना करा आणि आम्हाला मदत करा याविषयी. तर तुम्ही आज आला आहात, ह्याच्यावर जरूर तुम्ही विचार करा आणि तुमचं स्वागत आहे. आणि तुम्ही यायला हवं होतं बाबांचं नाटक बघायला, पण काही हरकत नाही, आम्ही त्यांचा व्हिडिओ टेप बनवला आहे, तुम्हाला मी पाठवेन. खूप धन्यवाद.